आज आम्ही निघालो एक खास गोष्ट खरेदी करण्यासाठी. श्री स्वामी समर्थ मंडळी, तुम्ही इथे बघू शकता की खुशू किती खुश आहे. आता आम्हाला फिरायचं म्हणलं ना की खूप आनंद होतो आणि आम्ही उड्याच मारायला लागतो. मग आमचा प्रवास सुरू झाला धाराशिव ते तुळजापूर. आम्ही तुळजापूरला ना खुशूचं बड्डे गिफ्ट घेण्यासाठी आलो होतो. इथे आल्यानंतर ना आम्ही छोटी कार डिसाईड केली होती, पण खुशूचं ना वेगळंच होतं की मला मोठी कार घ्यायची. आता ह्या दोन कलरमध्ये ना कोणता कलर छान वाटतो हे कमेंट करून नक्की सांगा. मग खुशूनं ठरवलं तर तिचे बाबा म्हणले की ठीक आहे, आपण मोठीच कार घेऊ. माझी इच्छा होती की ती छोटी घ्यावी, म्हणून तिला मी कन्व्हिन्स करत होते, पण ती काय कन्व्हिन्स झाली नाही. मला हीच कार पाहिजे म्हणून हट्ट धरला. तिचे बाबा म्हणले की ठीक आहे, 1 वर्षापासून आपलं लेकरू मागत आहे, तिच्याच आवडीची ना कार घेऊ. मग इथे तिच्या आवडीची कार घेतली आणि आज समजलं की आपण लहान असल्यापासून ते आत्तापर्यंत आपले आई-वडील स्वतःचं मन मारून आपल्यासाठी ना आणि आपल्या आनंदासाठी सगळ्या गोष्टी घेतात. बरोबर ना? कमेंट करून नक्की सांगा. आणि एक गोष्ट सांगू का, तिचे बाबा ना स्वतःसाठी ₹1 खर्च करत नसतील, पण खुशूनं काही मागितलं की त्याच तयारीत असतात. आता 1 वर्षापासून तिचं चालू होतं की बाबा मला कार घ्यायची, पण त्यांची इच्छा होती की तिच्याच बर्थडेला तिला कार गिफ्ट द्यायची. तसं तर आम्हाला सरप्राईज द्यायचं होतं, पण ते म्हणाले की नको, तिच्या मनावर ना शॉपमध्ये जाऊन कार घेऊ. इथे आम्ही कार तर घेतली, पण घेऊन कसं जायचं याचं वेगळंच टेन्शन होतं. गाडीमध्ये बसेल की नाही, कारण आम्ही ना छोटी कार घ्यायचं म्हणून आलो होतो, पण खुशूला ना दुसरीच आवडली. मग ती म्हणत होती की बाबा चल लवकर घरी, मला कार चालवायची. आता कसाबसा प्रयत्न करून ना इथे कार ना गाडीमध्ये बसवायचा प्रयत्न केला. चला